राहते ना 28 डंपर, त्याचे कुठं उभे राहतात त्याचा मी तुम्हाला ऍड्रेस देईल. जाऊन बघा, यावेळेला तिथे उभे असतात ते. कुठली ते कोणत्या पट्ट्यातली ते वाळू वाहतात ना ते बघा. सगळ्या डिटेल आहेत माझ्याकडे, सगळ्या डिटेल आहेत. ह्याच्या ऑफिसमध्ये रात्रीचं खेळ चालेल बरं का. रात्री याच्या ऑफिसमध्ये म्हणे छमछम छनानाचा आवाज येतो. हा, ह्याचं ऑफिस त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. काय ते आलिशान ऑफिस बांधलंय. काय ते ऑफिस मधलं तुम्हाला काही अपडेट येते का हो? ऑफिस मधनं कुठलं काम चाललंय? ऑफिस मध्ये रात्री आहे ना टंग टंग चालू असतं. हा, सगळ्या खबरी आल्या आहेत बरं का. सगळ्या खबरी आलेल्या आहेत, सगळे व्हिडिओ आलेले आहेत, सगळं आलेलं आहे. माझ्याकडे नाही आलंय कुणाकडे तरी. ते मला म्हटले ताई तुम्हाला नाही देणार आम्ही, तुम्ही बाबा लय खतरनाक आहे, तुम्हाला दमच निघत नाही, तुम्ही धाड दूर 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 करताय, त्यामुळे तुम्हाला नाही. तर अशा पद्धतीमध्ये ह्यांच्या ऑफिस मधनं काम चालतंय बरं का. ऑफिस मराठ्यांचं म्हणे ते ऑफिस असणार आहे आणि त्याच्यातनं फार महत्वाचं काम चालणार आहे त्या ऑफिस मधनं. हो, कॅमेरा पुढे माकड तोंड्या, कॅमेरा पुढं आहे, पुढं बघ, नीट उत्तर दे. आडांचोट माणसा, समाजाची वाताहात केलीच आहे तू, समाज मातीत घातलाच आहे तू. गायछाप घातलाचे मातीत अजून किती घालतो. त्याने साध्य केलेलं आहे, आपल्या जोळ्या भरलेला आहे, आपलं घर भरलेलं आहे खचाखच मस्त, त्याच्याबद्दल काय वादच नाहीये. आणि हे अखंड महाराष्ट्राला थोड्या दिवसात कळणार आहे. मला त्याचं नाव घ्यायचं नाहीये, पण तो असे काही कृत्य करतोय ना वारंवार. मी ठरवलं होतं आता याचं घ्यायचं नाही, हे संपलेलं आहे. परंतु तो असे काही कृत्य करतोय ना की राग येतोय. असं वाटतं मोबाईल मधून त्याला बुक्की मारू का, इतका राग अनावर होतो. दोघांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहे की ते वेगवेगळ्या टोळ्या चालवत आहेत आणि प्रत्येक टोळी आज तर म्हणजे जरानंगेने तर फार अतिच केलं बघा. अरे तो तिथं आहे ना, मला मीडियाला सांगायचंय, तो आराम करतोय ना, त्यांनी उपोषण केलं एवढं मराठा समाजाचे, करू द्या ना त्याला आराम. तिथं पण माईक, अरे बाबा माईक शिवाय तुला हाकता येत नाही, बोलता येत नाही, माईक शिवाय तुझं काहीच नाही, कॅमेरा तुला पुढंच पाहिजे. मला काय म्हणायचं, तो हागायला गेला की पण येत जा ना, तिथं लावून देत जा आणि तिथं पण त्याला बोलायला लावत जा. कारण काय माहिती का, मला असं वाटतं त्याच्या जन्माला आलेला आणि त्याच्या आरक्षणाचा उद्देशच एकमेव हा आहे, या मोर्चाचा आरक्षणाचा नाही, या आंदोलन ज्यांनी जे आरक्षणासाठी आरक्षण पुढं नाव करून ते तोंड काय ते बोलणं त्याचं बोम मारा त्याच्या तोंडावर एक. मला सांगा, याला ज्या वेळेला हा प्रश्न विचारण्यात आला की संतोष देशमुखांचं कुटुंब शास्त्रींना भेटायला गेले, काय ते जाऊन काय केलं. अरे कॅमेरा पुढे इथं बोल ना, काय ते काय करणार तुझं. अरे कॅमेरा पुढे माकड तोंड्या, कॅमेरा पुढं आहे, पुढं बघ, नीट उत्तर दे. आडांचोट माणसा, समाजाची वाताहात केलीच आहे तू, समाज मातीत घातलाच आहे तू. गायछाप घातलाचे मातीत अजून किती घालतो. काय बोलायचं त्यांच्याबद्दल, काय बोलायचं त्यांच्याबद्दल, काय करायचं आणि काय विचारायचं त्यांना. ते बोलूनच गेले, मारेकऱ्यांचं समर्थनच केलं आणि जातीवादाला आता वेगळा विषय मिळाला. अरे तुला वेगळा विषय मिळाला, तुला वेगळा विषय मिळाला बरं का रे बकासूर, तुला वेगळा विषय मिळालेला आहे, कळलं का. तुला हे बोललेत ना शास्त्री, हे तुला भेटलंय. हा, तुला तेच पाहिजे होतं. तू वाट बघून होता, वाट बघतच होता तू की मला काय मिळणार, मला काय मिळणार, वाट बघत होता तू आणि ते तुला मिळालेलं आहे. हेच हवं होतं तुला. आता तुला ते बरेच दिवस नाही का, महिनाभर पुरणार आहे. म्हणजे जोपर्यंत दुसरा विषय येत नाही तोपर्यंत तू हा विषय चगळून 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 चिंध्या करशील पार त्या विषयाचा, ज्याचा काही कुठेही संबंध नाही. अगदी त्यांना नाही का असं टोचू टोचू त्या देशमुख कुटुंबाला टोचू टोचू बोला परत याच्यावर, बोला परत याच्यावर, त्यांच्याकडे काही मीडिया पाठवत जाशील, घ्या त्यांची बाईट, असं करून आता तू या विषयाला फार 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 ताणवणार आहे. त्याच्याबद्दल वादच नाही. मला काय म्हणायचं, शास्त्रींनी समजून घेतलं, ठीक आहे, त्यांनी सांगितलं की बाबा मी काय समर्थन केलेलं नाही, परंतु मला काय म्हणायचं, त्यांनी समर्थन केलेलं नाहीये बरं का, पण त्यांनी खरी बाजू मांडली होती. काय प्रवाहाबरोबर वाहतोय ना आपण, हे कुणीही करतं. अगदी त्याच्यामध्ये तुम्ही एखादी काठी टाकावं, ती काठी पण त्या प्रवाहाबरोबर निर्जीव असते, ती वाहत जाते. प्रवाहाबरोबर वाहत जाणं म्हणजे फार मोठा विषय नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहा ना तुम्ही,
जे खरं आहे ना ते मांडण्याची धमक ठेवा ना, आणि ती शास्त्रींनी केली आहे. त्यांचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्यांच्यावर इतक्या खालच्या थरावर टीका करतायत. आणखी कुठल्या तरी मराठा म्हणजे मराठा वंजारी किंवा मराठा किंवा दुसऱ्या जातीचा आणि वंजारी असे फक्त भांडणं लावायचे आहेत. परत ते पोस्ट करतायत. ऑफिशियल मनोज जरांगे पेज आहे त्यांचं, आणि ते स्वतः मनोज जरांगेचा कोणतरी माणूस हँडल करतो, त्याच्याहून ते त्याचं कौतुक करते. तर अशा पद्धतीमध्ये यांचं चालू आहे. अशा पद्धतीमध्ये यांचं जे काय आहे हे माजवण चाललेलं आहे, आणि हे अगदी वाट बघून आहेत. तर हे जे काही न्यूज चॅनल आहेत ना, म्हणजे उदयास आलेले अगदी लेट्सअप असेल, हे काय बोलतात मुंबई तक असेल, ही चॅनल काय सांगायचं. भाऊ तोडसेकर सारख्या व्यक्तीला यांनी वेठीस धरावं, मुंबई तकवाला. आणि एक लक्षात ठेवा, हे चॅनल कुणाचे आहेत, वाकडे सोवर बाबाचे आहेत. या चॅनलला ताकद सगळी वाकडे सोवर बाबा देत आहेत. अरे काही चॅनल तर अगदी काय सांगायचं. आता एबीपी माझा लहान चॅनल आहे का? एबीपी माझाला या जरांगेची ना 7 तासापूर्वी ती बाईट दिलेली आहे हॉस्पिटल मधली. त्याला किती माहिती आहे मी ते लिहून ठेवले. 3227 व्ह्यूज आहे त्याला. बघा 7 तास एबीपी माझा 7 तासापूर्वी 3227 त्याला व्ह्यूज आहे. आणि सदतीस काहीतरी कमेंट आहेत त्याला. 37 कमेंट मधल्या तुम्हाला सांगते नाही, हो 37 कमेंट आहे. 37 कमेंट मधल्या अक्षरशः 7 कमेंट फक्त जरांगेच्या बाजूने आहेत. बाकी 30 मी सगळं वाचला मुद्दा म्हणून मला हे सांगायचं होतं. आणि 30 कमेंट त्याच्या विरोधात आहे जरांगेच्या. बघा एबीपी माझाची जाऊन बघा तुम्ही याची. आणि काहीतरी 49 त्याला लाईक आहे. 49 लाईक बरं का. म्हणजे 3227 व्ह्यूज आहे त्याला. 7 तास 7. अरे साधं भाऊ तोडसेकर असतील आमचे. भाऊ तोडसेकरांना तर काय 7 तासात लाखोवर जातं भाऊंचं. साधं आहे. प्रतिपक्ष नाव त्यांच्या याचं. साधं काही नाही. सुशील दादा असेल, मी असेल, प्रभात दादा असतील, न्यूज डंकावाले असतील, आम्ही तरी स्टुडिओ बनवलेत बर का. काही नाही. भाऊ सोप्यावर बसलेले असतात, पुढे ते मोबाईल ठेवतात आणि बस आपलं असं जे आहेत ते मांडतात, संपला विषय. काही ताक झाक नाही, तामझाम नाही, अजिबात नाही. किती आमचे सूर्यवंशी दादा असतील, कुलकर्णी दादा असतील आमचे, काही तासांमध्ये लाख म्हणजे हजारो लाखो व्ह्यूज असतात. एवढं मोठं तुमचं एबीपी माझा न्यूज चॅनल, आणि त्याला फक्त जवळ काय 3,500 3227 3,500 फक्त व्ह्यूज आहे त्या जरांग्याच्या बातमीला. तरी तुम्ही जरांग्याचीच बातमी लावता. काय हो एवढं तुम्हाला सांगा ना मला. तरी तुम्ही त्या जरांग्याचीच बातमी लावता. काय पडलंय एवढं त्याच्यात? नाही व्ह्यूज सुद्धा नाहीये तुम्हाला. काय म्हणजे कठीण आहे बाबा फार. मग काय सांगते तुम्हाला, बोलावं काय. एवढी मोठी मोठी तुमची चॅनल आणि तुम्ही त्याच्या मागे पळताय. कशासाठी पळताय याचं खरंच अजूनही गणितच नाही कळते. मीडियावाले का त्याच्या मागे पळतायत. अरे आज संतोष भैया त्यांचे संतोष भैयाचे कुटुंबीय भेटायला गेले होते शास्त्रींना. तर याच्या पोटात कळ उठली. याला पटलं नाही भेटायला गेलेले. याचं डोकं ठणानलंय पार. का गेले भेटायला, काय गरज होती. ते काय माहित नाही काय जाऊ नंतर ते बोलले 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 बोलले. याचं म्हणणं असं जाऊ नका, आणि त्यांनी ऐकलं नाही 100%. याचं म्हणणं असं काय जायची गरज आहे त्याला. मी सांगते तुम्हाला रगेल काय म्हणलं असं. त्याला काय जायची गरज. तो आला का तुमचा भाऊ गेला तो आला काय जायची गरज तुम्हाला. आणि काय स्पष्टीकरण द्यायचं तिथे जाऊ. हे अजिबात जाऊ नका असं काहीतरी यांनी म्हटलं असणार. आणि त्यांनी ऐकलं नाही. याचं सट्टा केली याची. हा काय गाय झाली होती बघा ना. मला काय म्हणायचं, ह्याच्यासोबत जे सगळे उपोषणाला बसले होते ना, त्या सगळ्यांना बरं तिथं का नाही ऍडमिट केलं गॅलेक्सीला.
त्या सगळ्यांना गॅलेक्सीला उपचाराला का नाही ऍडमिट केलं? ते सगळे कुठे आहेत ह्याच्यासोबत उपोषणाला बसलेले? सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. लाज आहे का याला डुकराला जरा काय? हा मस्त ऐशो आराममध्ये एसी मध्ये बसलाय आणि याच्यासोबत जे होते ना उपोषणाला त्या लोकांना बेड नाहीत व बेड नाहीत. कळलं का? याने कसा वापर करून घेतला तुमचा? कळला? अरे हा नीच माणूस आहे, याने बरोबर तुमचा वापर करून घेतला. पण काय फायदा झाला? देवाने तुला त्याच्यातही यश दिलं नाही, कारण तुझं आहे ना त्याच्यामध्ये खरंच समाजाचं भलं व्हावं हा तुझा उद्देशच नाहीये. तुझा उद्देश फक्त समाजामध्ये अराजकता कशी माजवता येईल, बस हाच एकमेव आहे. का नाही गॅलेक्सीमध्ये सगळे का बरं नाही उपोषणकर्ते आणलेत? गॅलेक्सीमध्येच येऊन त्यांनी का बरं नाही त्यांना उपचार करण्यात आले? का? त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये. आणि हा चांगल्या मस्त वा क्या बात आहे, चांगला आहे रे तू. मलाही द्या, मलाही वरची बरं का, मलाही द्या वरची मला. आणि तुम्ही प्या ताक देतो प्यायला त्यांना. अरे किती स्वार्थी माणूस आहे रे तू. आहे का कुणाचं नाव? आहे कुणाचं नाव? कुणाला काय वेदना आहेत? कुणाला हा बोलतो कुणाच्या बद्दल? जे उपोषण करते होते त्यांच्याबद्दल एक लाईन तरी चालू आहे का? आहे का लाईन तरी चालू? ना याला नामदेव शास्त्री विषय मिळाला ना कालपासून. ते गेले, मरू द्या त्यांना. काय करायचं याला? याचं तर घेतलं नाही आणि भागून. याला माहित होतं तसे काही लोक येणार नाहीत. याला ते काहीतरी नाटक करायचं होतं. त्या नाटकामध्ये बिचारे खरे लोक सहभागी झाले. काय 10-15 असतील ते खरे, बाकी नाटकपंथीच होती याच्यासोबत सगळी. पण 10-15 नाही का होते खरे. त्यांचा काही लोक तर उठून गेले मधातूनच, म्हणले काय खरं नाही याचं. हा बघत सुद्धा नाही आपल्याकडं. कुठं मारता इथं? लेकरा बाळवाली माणसं आहे आपण, ह्याच्या कुठं नादी लागता? मेलो तरी म्हणले त्याचंही भांडवल करेल. आमचा माणूस तुम्ही मारला, मरणाऱ्याच्यामुळं म्हटले हा माझं भांडवल करेल. त्यापेक्षा बाबा चला आपण घरी. आणि तो बिचारा घरी गेला आणि त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. असा नीचे हा. चला हरकत नाहीये. धर्म वाचवायचा आहे आपल्याला, त्या धर्मासाठी काम करायचं आहे आपण सगळ्यांनी. माझी विनंती आहे, अजिबात खरंच रे बाबांनो ह्याच्या नादी लागू नका आता. शास्त्र्यांनी मोठ्या मनाने सांगितले, खरं चुकी नाहीच आहे त्यांची, पण काय समजून घेणाऱ्यांची मानसिकता फार भयंकर आहे हो, भयंकर आहे. आणि सगळ्यात जास्त या मीडियाने जास्त खतपाणी द्यायला लावलं. आज बघा तुम्हाला सांगते, मी म्हटलं होतं मला कुस्तीचा विषय घ्यायचा होता, कारण राक्षे आमच्या इथला आहे, पुणे जिल्ह्यातला. 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालेला आहे तो, आणि 3ऱ्यांदा सुद्धा होणार होता. आणि 3ऱ्यांदा पण महाराष्ट्र केसरी तो पटकवणार पुण्याचा. म्हणून अक्षरशः जे पंच असतात ना, पंचांनी खोटा निर्णय दिला हो. दिसतंय त्याची पाठच टेकलेली नाही. म्हणजे कुस्तीचा नियम आहे असा ते की दोन्ही खांदे टेकायला हवे आणि पाठ पण. दिसतंय तो एका साईडला आहे, एका साईडला आहे, पाठ टेकलेली नाही, दोन्ही खांदे पण टेकले. दोन्ही काय, एक सुद्धा खांदा टेकलेला नाही त्याचा, कारण त्या खांद्याखाली सुद्धा हात आहे दुसऱ्या पैलवानाचा. आणि या पंचांनी डायरेक्ट घोषित करून दिलं की तो जिंकलाय म्हणून. अक्षरशः त्याचा राग अनावर झाला आणि त्याने लात मारली त्या पंचाला. काय करणार, वर्षभर त्यांना आहे ना सराव करावा लागतो, सोपं नसतं यांना. काय तो रागात इतका बोलला ना की यांची पोरं धड आहेत का म्हटले. बघा युवराज राक्षे बोलला यांची मुलं आहे ना म्हणले, म्हणून हे असले निघतायत बेवडे फावडे, हे असले खोटे वागतात म्हणून. अगदी खरं आहे त्याचं. मला यावर उद्या व्हिडिओ बनवायचा आहे ना, व्हिडिओ बनवणार आहे मी, खरं तर त्याच्यावर लाईव्ह नसणार आहे. कारण तुम्हाला सांगते, माझ्याकडे मी मागेही सांगितलं होतं की एका आदिवासी मुलीचा विषय आला होता, तो मांडणं फार गरजेचं आहे. माझी विनंती आहे अजितदादांना की अजितदादांनी हे जी काय कमिटी आहे ना आता ही बरखास्त करावी. ही तुम्ही जी काय कबड्डीच्या संघासाठी, कुस्तीच्या संघासाठी तुमच्या ज्या टीम नेमलेल्या आहेत ना, ह्या बरखास्त करा तुम्ही. हे पंच वगैरे हे नालायक नीच लोक आहेत हो. तुम्हाला काय सांगायचं. अरे आदिवासी समाजाची मुलगी होती, कबड्डीमध्ये गेली होती, 2-3 वेळा खेळून आली, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला खेळून आलेली लेकरू ते, आणि त्याला नॅशनल लेवलला खेळून आलेला. आणि त्याला यांनी तिची हे झाली होती, निवड झाली होती. त्या मुलीची आंतरराष्ट्रीय खेळासाठी निवड झाली होती. आणि या चांदेरेने आणि एक भोसले म्हणून आहे बघा कोणतरी,
तानाजी भोसले का काहीतरी नाव आहे त्याचं असंच. अहो यांनी तिला रिजेक्ट केली. काय तर म्हणे तिचा टीशी खोटा, तिची जन्मतारीख खोटी आहे असं आम्हाला कोणीतरी मेल केला म्हणे. काय लोक आहेत राव. त्या दाखल्यावर तिच्या शिक्षणाधिकाऱ्याची सही आहे. मग शिक्षण अधिकाऱ्याने क्लास 1 अधिकारी तो त्याने खोटी सही दिली का? ती पोरगी आतापर्यंत 3-4 वेळा खेळून आली आणि याने डायरेक्ट तिला नाकारलंय का? तर यांना दुसरी मुलगी तिथं बसवायची होती श्रीमंताची. इतका नीचपणा लावलाय. अजित दादा तुमच्यापर्यंत काही गोष्टी येत नाही हो, जरा लक्ष द्या. हा चांदेरे खरंच माजलाय, खरंच माजलाय बरं का. आणि तुमची हे टीमचे लोक आहेत ना हे पण माजलेत. खरं सांगते तुम्हाला. मी तुम्हाला त्याच्याबद्दल निवेदन देणार आहे की कुठल्या तरी लेकराची म्हणजे यांनी ना त्या पोरीला आता जर खेळून आली असती ती त्याच्यात त्या कबड्डीमध्ये आणि जिंकली असते ना तर ती रेल्वेमध्ये भरती झाली असती. आता तिला चान्स होता. एका गरीबाच्या लेकराच्या तोंडाचा घास या लोकांनी ओढलाय. इतके नीच लोक आहेत.